गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर वर्षाची सुरुवात छान अशी आपल्या लाडका बाप्पाच्या अंगारिका संकष्टी चतुर्थीने झालेली आहे. तर खूप छान आजचा दिवस आहे. मंगळवार म्हणजे अंगारिका संकष्टी. आणि चला छान इकडं माझं गरम पाणी करून घेतलेलं आहे पिण्यासाठी मी. आणि वातावरण बाहेर बघू शकताय, जरा बऱ्यापैकी सकाळी छान असं कोवळं ऊन, म्हणजे ऊन पडायला लागलेलं आहे. नाहीतर ह्याच्या आधी खूप धुकं असायचं. तर झाडाची पण हालत बघू शकताय, पूर्ण कोरडी पडलेली आहेत झाडं. तर गावावरून गावावरून येताना मी कंपोस्ट खत घेऊन आलेले आहे. ते कशा प्रकारे टाकते, काय कशी झाडांची काळजी घेते, ह्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर चला छान असं इकडे खूप वारा आहे, ऊन पण आहे, पण इतका वारा सुटला आहे ना अलीकडे. थंडी कमी झालेली आहे पण वारं चालू झाले आहेत, खूप जोरात चालू झालेलं आहे. तर ह्या मला स्लायडिंग ज्या आहेत ना त्या ओपन ठेवूनच चालत नाहीत, खूप आतमध्ये वारं येतं. तर अशा प्रकारे तरी बऱ्यापैकी ऊन आलेलं आहे छान. तर मंगळवार स्वराची एक्झाम चालू झालेली आहे. पहिला पेपर होता तिचा इंग्लिश. तर ती तयारी करून गेलेली होती पेपरला. इकडं आदू उठली नव्हती. तर आदू कशी थोडा थंडीमुळे जरा लवकर उठतच नाही आहे. तर बरं झालं म्हटलं आता उठलेली नाही, तर मी तिला उठवलेली पण नव्हती, कारण माझं भरपूर काम होतं, खूप काम होतं. संकष्टी म्हटल्यानंतर घरातलं क्लिनिंग पण करायचं होतं मला आणि देवपूजा पण करायची होती. तर तिला झोपू दिलं. तसंच आता इकडे मी चहा ठेवताना थोडा माझ्याकडून एक्स्ट्रा झाला होता, त्यामुळे त्याच्यातला मी थोडा बाजूला काढून ठेवला आणि थोड्या चहामध्ये दूध टाकून असा उपवासाच्या दिवशी फक्त आपण चहाच घेतो सकाळी, त्यामुळं कमी क्वांटिटीमध्ये पण असा छान चहा घेतलेला आहे. तर इकडे आंघोळ वगैरे आवरली आणि केस वगैरे वॉश केले. पहिल्यांदा मशीन लावून घेतलं. मशीन लावल्यानंतर कसं सगळं काम झाल्यासारखं वाटतं, म्हणजे एकदा कपडे वॉश झाली की बाकीचं सगळं काम आपलं पटापटा होतं. तर इकडे मशीन लावून घेतलं. आणि इकडे हे लॉन आहे ना, तर ह्याच्यामध्ये आदू आता भरपूर कचरा करते, म्हणजे अगदी पेपरचे तुकडे काहीही आणून टाकते. तर ते मी आता पहिला मला एक 8 दिवसातून हे क्लीन करावं लागत होतं, पण आता हे 2-2 दिवसाला असं खराटा असतो ना, त्याच्यानं हे करावं लागतं, कारण ते अजिबात आपल्या रेग्युलरच्या झाडून क्लीन होत नाही. तर त्याच्यातून बरीच तिची अशी खेळण्याचे बारीक बारीक तुकडे, कागद वगैरे भरपूर निघतात. तर असं आहे, हे दररोजचं माझं कामच आता वाढलेलं आहे. तिला लॉनवरतीच खेळायला आवडतं, त्यामुळे ती तिथे जाऊन बसते आणि खेळ मांडून आपला सगळं खाऊ वगैरे त्या लॉनवर टाकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दररोज ह्या सोप्याच्या खालून झाडू घ्यावाच लागतो, कारण नाही म्हटलं तर त्याच्यातून 4-5 खेळणी तर बाहेर येतातच न चुकता. अशी घरभर सगळी खेळणी बसलेली असतात. लहान मुलं म्हटल्यानंतर असं सगळं असणारच. तर चला छान असं आता सगळं क्लिनिंग करून घेतं. उपवास म्हणल्यानंतर काही जास्त स्वयंपाकाचं नसतं. मुलींना पण टिफिनला शिरा वगैरे दिला होता. नंतर आल्यानंतर खिचडी वगैरे खाणार होत्या त्या. तर इकडे क्लिनिंगचं सांगते तुम्हाला मी. अगदी घर घेतल्यापासून एक 5-6 वर्ष झाली आम्ही घर घेऊन. घरामध्ये अगदी पाल, झुरळ किंवा साधी माशीसुद्धा माझ्या घरामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर मी तसे प्रकारे खूप काळजी घेते. सगळं तिथल्या तर क्लिनिंग असं 2-2 दिवसाला. ट्रॉलीज तर ह्या मी दररोज बाहेर काढून आतून झाडू मारून घेते, त्यामुळं झुरळांना काय लपायला जागाच नाही आणि ट्रॉली पूर्ण बाहेर येते. आणि हा मी कृषी प्रदर्शनमधून छोटासा असा लिक्विड टाईप, म्हणजे जेल टाईपच हे औषध आहे. हे झुरळांच्या वरती आहे. तर असं ते झुरळ आले आणि त्याला ते खाल्लं ना, जेल असा एक थेंब साईडला ट्रॉलीच्या टाकून घ्यायचं. तर ते खाल्ले की झुरळ मरून पडतात. तर सुद्धा खूप काही प्रमाण नाही, एखादा चुकून बाहेरून आला तरच, नाहीतर अजिबात झुरळ वगैरे झाले. कधीही एकदाही मी राहायला आल्यापासून घरामध्ये पेस्ट कंट्रोल कधीही केलेलं नाही आहे, काही गरजच नाही आहे, कारण मी अशी जास्त आडगळ करून ठेवत नाही. जेवढी जागा रिकामी ठेवता येईल ना तेवढं ठेवलं पाहिजे, सुटसुटीत सगळं. काही अशी आडगळ वगैरे झाली तर इकडे पण आतमध्ये पण मी थोडं मोजकं साहित्य ठेवलेलं आहे, जे लागतं तेच. तर ते पण मी व्यवस्थित दररोज क्लीन करून घेते. तिथं पण तो ड्रॉप लावते, तो ड्रॉप एक नंबर आहे, झुरळ लगेच मरतात. तर चला इकडे आता फरशी क्लीन करून घेते. तर संडेला स्वरानं छान अशी केलीच होती व्यवस्थित. तर मी आता असं तिघीच असतो ना आम्ही, त्यामुळे ते फरशी वगैरे, मुली पण स्कूलला जातात, त्यामुळे काही फरशी खराब होत नाही किंवा काही मुली पण जास्त घाण करत नाहीत. तर त्यामुळे मी काय केलेलं आहे, एक असं माझ्याकडं लिक्विड आहे, फरशी पुसायचंच आहे ते. आणि इतकं चार्ली सेंटचा कसा वास असतो ना, सेम तसा त्याचा वास येतो, एकदम खूप सुंदर असा सेंट मारल्यासारखा. तर त्याचा मी स्प्रे बनवून ठेवलेला आहे आणि हा स्प्रे करून आता मी इकडे फरशी पुसून घेत आहे. म्हणजे आता फक्त मला जेव्हा ऑइली झालेली असते तेव्हा मी चांगलं लिक्विड टाकून पुसून घेते. आणि फक्त छान असा घरात फ्रेग्रन्स हवा असेल ना तर ते लिक्विड तयारच केलेलं आहे.
चला इकडे फरशी पुसून झालेली आहे. सकाळी राहिला होता त्याच्याला चहा घेतला आणि निवांत थोडा वेळ बसले, कारण पटपट सकाळी सगळं आवरायचं होतं, कारण मला देवपूजा पण करायची होती. गणपतीचा अभिषेक करायचा होता. अंगारिका संकष्टी दर संकष्टीला मी करतेच. तर चला इकडे आदू तयार उठली आणि तिचं पटपट आवरून तिला आता स्कूलमध्ये सोडायला चाललेले आहे. तर असं सगळं हे आपलं म्हणजे रुटीन जे आहे ते काय चेंज होणार नाही. वर्ष बदललं तरी आपलं रुटीन काय चेंज होत नाही. त्यामुळे बाई पण भारी देवा म्हणतात ना, हे खूप आपल्या सगळ्या स्त्रियांना लागू होतं. खूपच बाई पण भारी देवा, म्हणजे खूप असं भारी, म्हणजे हे जे दोन अर्थ होतात की हे जड पण आहे खूप आपल्यासाठी. खूप त्याच्यातून आपण कसं बसं करून दररोज आपलं हे रुटीन, आपला हा संसार आपण व्यवस्थितरित्या सगळ्या स्त्रिया करत असतो, किंवा त्याच्या आपल्याची तर इतकी सगळी कामं असताना आपली जी संसारातली कर्तव्य आहेत ना, ते आपण योग्यरित्या करत असतो. तर चला सगळ्या स्त्रियांना माझ्याकडून हॅट्स ऑफ करते, किंवा त्यांचं मी खूपच कौतुक करेन, कारण घरी जरी राहिलं तरी इतकी कामं असतात ना, आणि जॉब करणाऱ्या स्त्रियांना पण घरी सगळं सांभाळून जॉबवरती जावं लागतं. तर सगळ्या जबाबदाऱ्या ह्या खूप पार पाडाव्या लागतात, आणि त्या सगळ्या स्त्रिया खूप मनापासून पार पाडतात. तर त्यांचं तर मी कौतुक करतेच. तर चला इकडे आता अंगारिका संकष्टी, त्यामुळे इकडे देवपूजा करत आहे. इकडे सगळं आता गुरुदेवांची फ्रेम चांगली पुसून वगैरे घेऊन व्यवस्थित अशी शांत, आणि मी आदूला सोडून आल्यानंतर देवपूजा करायला घेतली लगेच, कारण ते असेल ना मला खूप गोंधळ होतं आणि देवपूजा केल्यासारखी वाटत नाही, कारण सगळं तिला मी जे करते ना ते सगळं हवं असतं. त्यामुळे पटकन तिला स्कूलमध्ये सोडून आले, आणि इकडे आता देवपूजा, बाकी सगळी घरातली सकाळी कामं आवरली होती, फक्त देवपूजा राहिली होती. तर चला इकडे ह्या फ्रेम, तर ही बाळूमामाची जी फ्रेम आहे ती आदमापूरमधून आणलेली आहे. त्यानंतर ही जेजुरीवरून आणलेली आहेत. असं माझ्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत ना मी त्या ठिकाणावरूनच आणलेल्या आहेत. ही आता मी पंढरपूरमधून आणलेली आहे, विठ्ठू माऊलींची. आणि अक्कलकोटची स्वामी समर्थांची छोटी फ्रेम आहे ना, ती अक्कलकोटवरून आणली होती. आणि हे माझ्या मम्मी पप्पा जेव्हा काशी दर्शनला गेले होते, तर तेव्हा तिकडून ते आम्हाला गंगेचं पाणी ते घेऊन आले होते. तर चला इकडे आता गणपती बाप्पांचा चांगलं आपलं नामस्मरण करून शांत घरामध्ये वातावरण होतं, आणि मी इकडे पूजा करत होते. तर खूप आजूबाजूला कसला आवाज नाही आला पाहिजे पूजा करताना, फक्त आपण आणि आपलं देव आणि नामस्मरण असं असेल ना, ते खूप छान वाटतं पूजा करताना. घरामध्ये कसला तरी आवाज, काहीतरी दंगा वगैरे असेल ना, तर ते, आणि मी इकडे हे फास्टमध्ये तुम्हाला म्हणजे स्पीड लावून टाकलेलं आहे, तरी मी व्यवस्थित शांत असं नामस्मरण करून इकडे गणपती बाप्पांचा अभिषेक करत आहे. तर असं आहे. तर अंगारिका संकष्टी खूप छान वर्षाची सुरुवात झालेलीच आहेत, आणि माझा लाडका बाप्पा मी अगदी 10वी जशी मी 10वीला होते ना तेव्हापासून मी संकष्टी चतुर्थी करते, आणि एकदाही माझ्याकडून ती चुकलेली नाही. किंवा माझा आपला उपवास असतो ना, चुकून काहीतरी आपण खातो वगैरे, तर कधीही माझा उपवास चुकलेला नाही, म्हणजे काही खाल्लं वगैरे असं काहीच नाही. हा दिवस आहे ना इतका म्हणजे माझा व्यवस्थित असं जातो ना, खूप छान जातो. तर चला इकडे गणपती बाप्पांना घातलेले दुर्वा, आणखीन आता नमस्कार करून छान असं देवाला सगळ्यांसाठी छान प्रार्थना करून नमस्कार केला, आणि दुपारी मुलींसोबत खिचडी खाल्ली. तर डायरेक्ट इकडे संध्याकाळचं मी शूट घेतलेला आहे. तर नारळाची शेंडी काढणं मला खूप हा माझ्यासाठी अवघड टास्क आहे, कारण आजपर्यंत कधी काढली पण नव्हती. म्हणजे कसं ह्याच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधी वगैरे असले काही कामं करावी लागली नव्हती, पण आता कसं अगदी आता मला गणपती बाप्पासाठी मोदक पण बनवायचे आहेत, संकष्टी वगैरे होती त्यामुळं. तर कसं खूप खूप अवघड आहे. पुरुष वगैरे कसं हे पटपट काढतात, पण आपल्याला सवय नसते, खूप हे म्हणजे ताकदीचं काम आहे. तर आमच्या इकडे गावी ना असं लग्न झालेल्या स्त्रिया कोण नारळ वगैरे वाढवत नाही आहेत, आणि आमची मम्मीनं हे आम्हाला कधी आजपर्यंत वाढवू दिलेला नाही आहे. तर आता काय करणार, पर्यायच नाही आहे. देवासाठी नैवेद्य पण बनवायचं आहे, त्यामुळं कसं मलाच वाढवावं लागणार आहे. त्यामुळं थोडं मी इकडे आता ते सगळं म्हणजे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा काय असतील असं ते आपण आता ठरवू शकत नाही, पण आमच्या तिकडे तसं आहे की स्त्रिया काय नारळ वाढवत नाहीत. तर मला काय पर्यायच नाही आहे, कारण माझे मिस्टर इथं नसतात. अगदी गेली 5-6 वर्षे ते इथे नाही आहेत. मी आपल्या ह्या दोघी मुलींना घेऊन जे काय असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं करायचं. तर बाकीच्यांना शेजाऱ्यांना तर किती बोलवणार ना. तर असं आहे. तर आपल्याला सगळं म्हणजे देवाचे नैवेद्य पण बनवायचा असतो, त्यासाठी नारळ वगैरे लागतोच. तर मी ते थोडंफार ते बाजूला ठेवून ती गोष्ट मी वाढवते नारळ. तर इतर ठिकाणी काही असं ते मानत नाहीत, पण आमच्या तिकडे गावी मानतात की स्त्रियांनी नारळ नाही वाढवायचा. तर असं आहे. तर चला आता काय करणार, पर्यायच नसतो आपल्याकडं.
अगदी 5 वर्ष झाली, 5 ते 6 वर्ष जशी अदू 4 महिन्याची आहे ना, तशी मी सिंगल मॉमचीच म्हणजे भूमिका पार पाडत आहे. तर त्यामुळं नाहीतर तुम्ही म्हणाल, की व्लॉगमध्ये मिस्टरांना वगैरे घेत नाही, असं पण काही जणांचं असू शकतं मत, की मिस्टर कुठे असतात, मुलींच्या सोबत सगळे व्हिडिओ वगैरे करते, तर तसंच आहे. तर चला आपलं सिंगल मॉम्ससारखं असलं तरी काय मी म्हणजे अगदी पहिल्यांदा खूप घाबरत होते एकटी राहायला वगैरे. पण जसं आता आपलं मनाची तयार होते ना, आता जरी मला जंगलामध्ये नेऊन सोडलं तरी मी एकटी राहू शकते. एवढं माझं मन स्ट्रॉंग झालेलं आहे आणि मी पण स्ट्रॉंग झालेले. तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी इकडे मेथीची छान अशी भाजी बनवलेली आहे. आणखीन त्याच्यामध्ये डाळ टाकून ती शिजायला ठेवलेली आहे आणि इकडे मी ओलं खोबऱ्याचा मिक्सरला क्रश करून घेतलेला आहे. म्हणजे असं ते छान खिसल्यासारखंच थोडा त्याचा क्रश करून घेतलेला आहे. आणि इकडे आता गूळ काढून घेते. आता मी आज संकष्टीसाठी मोदक बनवत आहे त्यासाठी. तर इकडे आता तूप थोडं टाकून खोबऱ्याचा किस भाजून घेते. आणखी तुम्हाला मोदकाची तर रेसिपी माहीतच असते, माहीत असेलच, त्यामुळे ती काय मी अशी डिटेल्समध्ये सांगत बसणार नाही आहे. पण प्रत्येक स्त्रीनं काही आपल्या संसारामध्ये आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नसतात. आता माझे मिस्टर तरी शनिवार रविवार असं घरी येतात. आधी ते लांब होते तेव्हा महिन्यातून एकदाच यायचे. आता थोडेफार जवळ आहेत तर शनिवार रविवार असतात अवेलेबल. पण ज्यांचे मिस्टर आर्मीमध्ये असतात किंवा ते 6-6 महिन्यातून एकदा येतात ना, त्या स्त्रियांच्याकडून पण आपण काहीतरी शिकण्यासारखं आहे. त्या तर कसं ते आपल्या मुलांना घेऊन आपला संसार वगैरे कशा हँडल करतात हे त्यांच्याकडे बघून पण आपल्याला शिकलं पाहिजे. तर तसं माझंही झालेलं आहे. अगदी अदू छोटी होती 4 महिन्याची तेव्हापासून मिस्टर म्हणजे जॉबसाठी बाहेर गावी. तर चला, तर खूप आपण होतो धाडशी. थोडंफार पहिल्यांदा आपल्याला घाबरायला होतं काय गोष्टी. तर मी पहिला तर लहान होती अदू, तर रात्रभर अशी जागीच राहायची, झोपत येत नव्हती. दिवसाची झोपायची आणि रात्रीची जागी राहायची. तर थोड्या दिवसानं मन लाईट चालू ठेवून झोपायला चालू केलं. म्हणजे लाईट चालू ठेवून झोपत होते. त्यानंतर मग थोड्या दिवसानं असं धाडस होत गेलं. मुलींच्यामध्ये असा वेळ पण म्हणजे अभ्यासामध्ये त्यांच्या, तर बाकीच्या गोष्टीचा पण विसर पडायला लागला, की भीती वगैरे सगळी मनातून गेली निघून. त्यामुळे आता खूपच आहे धाडशी वगैरे झालेली आहे. तर चला इकडे आता चपात्या बनवून घेते. सारण आहे ते खोबऱ्याचं थंड करायला ठेवलेलं आहे. आणि अगदी 2 मुली, एकटं जरी माणूस असेल ना घरामध्ये आणि काही जरी पदार्थ बनवायचा असेल तर खूप सगळ्या गोष्टी, पदार्थ काय एका वस्तूनं बनत नाही. त्याला एक आता साधा भात जरी बनवायचा झाला तर त्याला एक भांडं लागतं, तांदूळ लागतं, मीठ लागतं, पाणी लागतं. चपाती बनवायचं झालं तर पीठ लागतं, सगळ्या गोष्टी. तर असं म्हणजे 2च मुली आहे, तिला काय काम नसणार, थोडंसं काम असेल तर तसं काही नाही. मी भरपूर सगळं मुलींसाठी माझ्या काय त्यांची डिमांड असेल ते पदार्थ बनवून त्यांना घालते. असं कोणता स्वयंपाकामध्ये मी काही कंटाळा करत नाही. तर छान असं आता माझं देवबाप्पाला इकडे नैवेद्य दाखवून झालेलं आहे. चंद्रोदय होता 9:18 तर बरोबर म्हणून त्या वेळेतच बरोबर वेळेलाच गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवलेलाच खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी ह्या रात्री व्लॉग टाकला नाही, कारण वेळेतच सगळं करायचं होतं. त्यामुळे हा व्लॉग पण तुमच्यात शेअर करायला म्हणजे मी आज शेअर करत आहे. तर चला, छान इकडे देवबाप्पाला आरती वगैरे केलेली आहे मुलींच्या सोबत. आणखीन अदू पण एवढी छोटी आहे पण तिला आरती वगैरे आत्ता थोडी पाठ आहे. तर असं हे मुलांना पण आत्तापासून सगळे म्हणजे संस्कार त्यांच्यावरती झाले पाहिजेत. तर आपण जे सगळ्या गोष्टी नाही केल्या तर त्यांना ह्याच्यातलं काहीच कळणार नाही. मी सगळे सणवार अगदी सगळं डिटेल्समध्ये करते, म्हणजे अगदी योग्यरित्या, की कारण मुलांना पण त्याच्यातून सगळ्या गोष्टी, की आपली मम्मा पण हे सगळं करत होती आणि आपण पण सगळं केलं पाहिजे. आपल्याला जर आवड असेल सगळ्या गोष्टीमध्ये तर ती आवड आपल्या मुलांच्यामध्ये पण उतरणार आहे. तर ह्या सगळ्या दोघींना घेऊन मी सगळं करत असते. तर त्यांना हे आतापासून सगळी देवाची वगैरे ओढ लागावी. त्यानंतर सगळ्या गोष्टी, कोणते पदार्थ कोणत्या वेळेला करायचे, कसे करायचे, काय हे ते सगळं आत्तापासून त्यांना नाही सांगितलं तर पुढे जाऊन त्यांना म्हणजे काहीच येणार नाही. फक्त हॉटेलमधून पार्सल मागवणं, खाणं, ह्याच गोष्टी पुढच्या पिढी करणार आहेत. तर आपल्या मुलांनी तसं काय करू नये. तर सगळे सणवार, सगळे पदार्थ करून घरी बनवून खाल्ले पाहिजेत. कोणत्या वेळेला कोणत्या सणाला कोणता पदार्थ महत्त्वाचा असतो, तो कसा बनतो, का बनतो, ह्या सगळ्या गोष्टी मी मुलींना शिकवतात. तर चला, माझा हा अंगारिका संकष्टी निमित्त व्लॉग कसा वाटला, थँक्यू फॉर वॉचिंग.